Hello students, in the topic molecular basis of inheritance, last time we have studied about the replication of DNA, that is semi-conservative replication of DNA. Now in this lecture we are going to study about the protein synthesis. या लेक्चरमध्ये आपण आता प्रोटीन सिंथेसिस कसं होतंय ते बघणार आहे. बघा, प्रोटीन्स जे आहेत इट इज अ मॅक्रोमॉलिक्यूल. हे आपल्या बॉडीला अतिशय आवश्यक असा हा घटक आहे. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट बायोमॉलिक्यूल. का? कारण आपण बघितलं तर प्रोटीन्स जे आहेत आपल्या बॉडीमध्ये जे काही बायोकेमिकल प्रोसेसेस होतात किंवा आपल्या बॉडीमध्ये जे काही स्ट्रक्चर्स आहेत, हेअर, नेल्स, हे जर का आपण बघितलं तर त्याला प्रोटीनपासून ते बनलेलं असतं. म्हणून आपल्या बॉडीला प्रोटीन्स जे आहेत हे जास्त प्रमाणात लागतात. मग हे प्रोटीन्स आपण बाहेरून फूडमधून सुद्धा घेत असतो. डाळी, कडधान्य वगैरे जे आपण खातो त्यामधून पण घेत असतो. पण आपल्या बॉडीमध्ये सुद्धा हे प्रोटीन सिंथेसाइज होत असतात. मग हे प्रोटीन्स आपल्या बॉडीमध्ये कसे सिंथेसाइज होतात ते आपण या लेक्चरमध्ये बघणार आहे. बघा, आपल्या बॉडीमध्ये जे काही डिफरंट स्ट्रक्चर्स आहेत, मीन्स हेअर, नेल्स, त्याचबरोबर ब्लड आपण बघितला जे आपल्या बॉडीचा महत्त्वाचा पार्ट आहे, किंवा मसल्स आपण बघितले, तर हे सगळे कशापासून बनलेलं आहे तर प्रोटीन्सपासून बनलेलं आहे. म्हणजे दीज आर कन्सिस्ट ऑफ स्ट्रक्चरल प्रोटीन्स. म्हणजे ब्लडमध्ये काय असते, हिमोग्लोबिन असते, हेअरमध्ये केरॅटिन असते. दीज आर स्ट्रक्चरल प्रोटीन्स. त्याचबरोबर इम्युनोग्लोबिन्स माहिती आहे तुम्हाला, जे ब्लडमध्ये असतात, जे काय करतात आपली इम्युन सिस्टीम तयार करतात. त्यानंतर डिफरंट एन्झाईम्स कशासाठी लागतात तर आपल्या शरीरामध्ये जे काही बायोकेमिकल रिॲक्शन्स होत असतात, फॉर एक्झाम्पल डायजेशनमध्ये बरेचसे रिॲक्शन होतात किंवा फूड डायजेशन होत असते त्यावेळी ते जे बायोकेमिकल रिॲक्शन होत असतात त्यासाठी एन्झाईम्स लागतात. आणि हे एन्झाईम्स म्हणजेच काय असतात, ऑल एन्झाईम्स आर प्रोटीन्स. त्यानंतर हार्मोन्स. आपल्या बॉडीमध्ये डिफरंट ग्लँड्स आहेत, त्या ग्लँड्स काय करतात बघा, दे सिक्रेट डिफरंट हार्मोन्स. आणि हे हार्मोन्स काय आहेत, दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ आवर बॉडी. म्हणूनच प्रोटीन्स काय आहेत, दीज आर इम्पॉर्टंट पार्ट ऑर बायोमॉलिक्युल्स. मग हे प्रोटीन सिंथेसिस कसं होतं आपल्या बॉडीमध्ये तर हे प्रोटीन सिंथेसिस इट इज ऑल्सो टेक्स प्लेस फ्रॉम द DNA. प्रोटीन सिंथेसिस हे कशापासून होतं तर DNA पासूनच होत असते. मग हे DNA पासून प्रोटीन सिंथेसिस कसं होतंय, मेन थीम काय आहे, त्यामध्ये प्रोसेसेस कुठल्या कुठल्या आहेत, हे जे आहे हे आपण बघणार आहे. त्यालाच काय म्हटलं आपण, सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस. सेंट्रल डोग्मा मीन्स मेन थीम काय आहे प्रोटीन सिंथेसिसची. तर आपल्याकडे आपल्या बॉडीमध्ये काय असतं बघा, DNA असतो. आपल्या बॉडीमध्ये जे काही रिॲक्शन्स, जे काही प्रोसेसेस होत असतात ते कोण कंट्रोल करत असते तर DNA करत असतो. DNA कुठं असतो, न्यूक्लियसमध्ये. या DNA पासून काय तयार केला जातो, RNA तयार केला जातो. मग DNA पासून RNA तयार करण्याची जी प्रोसेस आहे त्याला काय म्हटलं जाते, ट्रान्सक्रिप्शन. मग ही ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस कशी होते ते आपण डिटेलमध्ये बघणार आहे. काय होते तर सगळ्यात पहिल्यांदा बाय द प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन फ्रॉम DNA, RNA, दॅट इज mRNA, rRNA और tRNA. RNAचे टाईप्स तुम्हाला माहिती आहेत, नॉन जेनेटिक टाईप्स, mRNA, rRNA आणि tRNA. तर DNA पासून RNA जे तयार होते त्या प्रोसेसला काय म्हटलं जाते, ट्रान्सक्रिप्शन. आणि परत या RNA पासून
काय होते तर पॉली पेप्टाइड चेन फॉर्म होते. शॉर्ट फॉर्म काय PPC. पॉलीपेप्टाइड चेन. पॉलीपेप्टाइड चेन म्हणजेच काय आहे? पॉलीपेप्टाइड चेन मीन्स इट कन्सिस्ट ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ अमायनो ॲसिड और चेन ऑफ अमायनो ॲसिड्स. मग ही पॉलीपेप्टाइड चेन अमायनो ॲसिड्सपासून तयार झालेली असते. आणि प्रोटीन्स म्हणजे काय असतात? युनिट काय आहे प्रोटीन्सचे? तर अमायनो ॲसिड. मग या प्रोटीन्समध्ये काय असतात? तरी अमायनो ॲसिड त्याची चेन म्हणजेच पॉलीपेप्टाइड चेन असते. मग पॉलीपेप्टाइड चेन म्हणजेच आपण काय म्हणणार आहे? तर प्रोटीन्स म्हणणार आहे. म्हणजेच काय होते तर ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसनं DNA पासून RNA फॉर्म होतो आणि RNA पासून काय होती? पॉलीपेप्टाइड चेन म्हणजेच प्रोटीन्स फॉर्म होतात. मग ही जी प्रोसेस आहे फॉर्मेशन ऑफ प्रोटीन्स और पॉलीपेप्टाइड चेन फ्रॉम द RNA, त्या प्रोसेसला काय म्हटलं जाते? ट्रान्सलेशन. अशा प्रकारे या दोन प्रोसेसेसमध्ये काय होत असते तर प्रोटीन सिंथेसिस होत असते. In protein synthesis, first DNA it will form mRNA or RNA, and then mRNA it will form the protein or polypeptide chain by the process of transcription and translation. That is the central dogma or main theme of the protein synthesis. ट्रान्सक्रिप्शन मध्ये काय होतं म्हणून सांगितलं तुम्हाला? ट्रान्सक्रिप्शन मीन्स the process of copying of genetic information from one strand of DNA into single stranded RNA is known as transcription. DNA माहिती आहे आपल्याला डबल स्टँडर्ड असते आणि RNA काय असतो? सिंगल स्टँडर्ड. मग या डबल स्टँडर्ड DNA पासून DNA वरून काय केले जाते तर RNA तयार केला जातो किंवा फॉर्म होतो. त्या प्रोसेसला काय म्हटले? ट्रान्सक्रिप्शन. आणि ट्रान्सलेशन म्हणजे काय तर RNA आहे आपल्याकडं. या RNA वरून काय करणार आहे तर प्रोटीन्स फॉर्म होणार आहेत. प्रोटीन सिंथेसाइज होणार आहेत. त्या प्रोसेसला काय म्हटले जाते? ट्रान्सलेशन. द प्रोसेस ऑफ synthesis of polypeptide chain or protein from RNA is known as translation. अशा प्रकारे प्रोटीन सिंथेसिसमध्ये दोन स्टेप्स आहेत किंवा दोन प्रोसेसेस आहेत. ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन. मग हा जो फ्लो आहे इथं बघा दाखवलंय सिंगल बाण युनिडायरेक्शनल ॲरो दाखवलेला आहे. म्हणजेच एकदा DNA पासून mRNA तयार झाला आणि mRNA पासून प्रोटीन तयार झाला की परत ते रिॲक्शन जी आहे ती रिव्हर्स होत नाही. प्रोटीनपासून परत RNA किंवा DNA फॉर्म होत नाही. म्हणून ही रिॲक्शन कशी आहे तर युनिडायरेक्शनल आहे. आणि यालाच काय म्हटलं? इट इज द सेंट्रल डॉग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस. आणि याचा शोध कुणी लावला? इट वॉज पोस्ट्युलेटेड बाय द सायंटिस्ट F.H.C. Crick. That is the central dogma ऑफ प्रोटीन सिंथेसिस. MCQला याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारतात. हे जे आहे DNA टू RNA आणि RNA टू प्रोटीन. मग इथं ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन काय असते ते तुम्हाला विचारतात.
किंवा ट्रान्सक्रिप्शनची डेफिनेशन, ट्रान्सलेशनची डेफिनेशन विचारतात. त्यानंतर प्रोटीन सिंथेसिसमधली फर्स्ट स्टेप आपण बघणार आहे ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय? DNA वरून आता काय तयार होणार आहे? mRNA. मग DNA वरून mRNA तयार होणार. मग DNA जो आहे हा DNA कुठं असतो? न्यूक्लियसमध्ये. इट इज प्रेझेंट इन टू द न्यूक्लियस. त्यामुळे ट्रान्सक्रिप्शन कुठं होणार आहे? न्यूक्लियसमध्ये. MCQला विचारतात तुम्हाला. DNA न्यूक्लियसमध्ये आहे, त्यामुळं ट्रान्सक्रिप्शन कुठं होणार? न्यूक्लियसमध्ये. As DNA is present into the nucleus, transcription it is also takes place into the nucleus. मग आता या DNA वरून हा mRNA कसा तयार होणार आहे? तर त्याच्यासाठी आपल्याकडे काय आहे? DNA स्ट्रँड आहे. हा आपला DNA स्ट्रँड. DNA स्ट्रँड माहिती आहे, इट इज डबल स्ट्रँडेड. 2 स्ट्रँड्स असतात. त्यामध्ये एकाची डिरेक्शन काय असते? 5 to 3 प्राइम आणि दुसऱ्याची काय असते? 3 to 5 प्राइम. मग या 2 स्ट्रँड जे आहेत DNAचे, त्या 2 स्ट्रँडमध्ये कुठल्या तरी एकाच स्टँडवरती काय होत असते? तर RNA सिंथेसिस किंवा ट्रान्सक्रिप्शन हे होत असते. मग ज्या DNAच्या ज्या स्टँडवरती हे ट्रान्सक्रिप्शन होतंय, RNA सिंथेसिस होतंय, त्या स्टँडला काय म्हटलं जाते? अँटीसेन्स स्ट्रँड और टेम्पलेट स्ट्रँड. आणि त्याची डिरेक्शन कुठली असते बघा? 3 to 5 प्राइम. मग यामध्ये हे 2 DNA स्ट्रँड आहे, यामध्ये याची डिरेक्शन काय आहे? 3 to 5 आहे. त्यामुळं ट्रान्सक्रिप्शन काय होणार आहे? या स्टँडवरती होणार आहे. त्याला काय म्हटलं आपण? अँटीसेन्स किंवा टेम्पलेट स्ट्रँड म्हटलेला आहे. हा जो आहे 3 to 5 प्राइम एंड, याच्यावरती काय होणार आहे? ट्रान्सक्रिप्शन होणार आहे. त्याला काय म्हटलंय? अँटीसेन्स स्ट्रँड और टेम्पलेट स्ट्रँड. आणि दुसरा जो स्ट्रँड आहे ज्याच्यावरती ट्रान्सक्रिप्शन होणार नाही, त्याला काय म्हटलं जाते? इट इज कॉल्ड ॲज सेन्स स्ट्रँड और कोडिंग स्ट्रँड. हा जो दुसरा आहे, इथून आपण सुरुवात केली 5 प्राइम to 3 प्राइम. दॅट इज सेन्स स्ट्रँड और कोडिंग स्ट्रँड. इथे डायग्राममध्ये दाखवलंय बघा. टेम्पलेट स्ट्रँड ऑफ DNA अँड कोडिंग स्ट्रँड ऑफ DNA और सेन्स स्ट्रँड और अँटीसेन्स. ट्रान्सक्रिप्शन कुठं होणार आहे? टेम्पलेट स्ट्रँड किंवा अँटीसेन्स स्ट्रँडवरती, म्हणजे ह्या स्टँडवरती होणार आहे. आणि कुठं ज्यावरती होत नाही त्याला काय म्हटलंय? कोडिंग स्ट्रँड किंवा सेन्स स्ट्रँड म्हटलं. मग ज्या DNAच्या स्टँडवरती ट्रान्सक्रिप्शन होत नाही त्याला सेन्स स्ट्रँड किंवा कोडिंग स्ट्रँड का म्हटलेलं आहे? तर आपण बघितलं तर mRNA ज्यावेळी तयार होणार बाय द प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन, त्यावेळी त्या mRNA वरती जो काही न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स असणार आहे, तो सिक्वेन्स कसा असणार आहे? तर हा ज्या स्टँडवरती, टेम्पलेट स्टँडवरती त्याचं ट्रान्सक्रिप्शन होणार, तिथं काय होणार आहे? तर या टेम्पलेट स्टँडवरती हे जे काही न्यूक्लियोटाइड्स आहेत त्याला कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाइड काय होणार आहेत? अट्रॅक्ट होणार आहेत आणि हा mRNA तयार होणार आहे.
मग हे कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लिओटाईड त्याचा सिक्वेन्स जर का आपण बघितला तर काय असतो बघा, तर इथं सीला कॉम्प्लिमेंटरी किंवा सीला अटॅच होणारा दुसरा नायट्रोजन बेस कुठला असतो, सी पेअर्स विथ जी. या mRNA वरती सिक्वेन्स काय असणार बघा, तर हा टेम्पलेट स्टँड, त्याचा पहिला जो नायट्रोजन बेस आहे सी, अँड सी इट इज ऑलवेज पेअर्स विथ जी. त्यानंतर दुसरा आहे ए इज ऑलवेज पेअर्स विथ टी इट इज इन DNA. RNA मध्ये काय असते, टीच्या ऐवजी यू, त्यामुळं एच्या इथं काय असणार आहे, ए जो आहे हा कशाबरोबर पेअर होणार आहे, युरॅसिल बरोबर. त्यानंतर इथं टी कशाबरोबर पेअर होणार, ए बरोबर. त्यानंतर जी पेअर्स विथ सी, त्यानंतर टी परत पेअर्स विथ ए, त्यानंतर ए पेअर्स विथ यू, त्यानंतर सी पेअर्स विथ जी, त्यानंतर परत टी पेअर्स विथ ए, जी पेअर्स विथ सी. मग हा जर का आपण सिक्वेन्स बघितला तर हा सिक्वेन्स कसा आहे बघा, तर या ज्या कोडिंग स्टँडवरती किंवा सेन्स स्टँडवरती जो न्यूक्लिओटाइड सिक्वेन्स आहे तसाच आहे. फक्त काय झाले, टीच्या ऐवजी आपण इथं RNA मध्ये काय करतो तर यू घेत असतो बघा, जी यू टी, ए सी ए यू टी, त्यानंतर जी ए आणि सी. म्हणजे जो कोडिंग स्टँड आहे किंवा सेन्स स्टँड आहे, ज्या स्टँडवरती ट्रान्सक्रिप्शन होत नाही त्याच्यावरती असणारा न्यूक्लिओटाइड सिक्वेन्स आणि ट्रान्सक्रिप्शन झाल्यानंतर आपल्याला हा जो mRNA मिळणार आहे इथं दिलेला आहे, त्याच्यावरती असणारा सिक्वेन्स हा काय असतो, सेम असतो न्यूक्लिओटाइड सिक्वेन्स. म्हणून दुसरा जो स्टँड असतो DNAचा ज्यावरती होत नाही ट्रान्सक्रिप्शन त्याला सेन्स स्टँड किंवा कोडिंग स्टँड म्हटलं जाते, आणि ज्या स्टँडवरती होते ट्रान्सक्रिप्शन त्याला काय म्हटलं जाते, टेम्पलेट स्टँड किंवा अँटीसेन्स स्टँड. मग हे जे काही ट्रान्सक्रिप्शन होते हे कधी होते, तर सेल सायकल आपल्याला माहिती आहे. सेल सायकलमध्ये मेन 2 फेजेस असतात, इंटरफेज आणि एम फेज. मग हे जे सिंथेसिस ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस होत्या ती कधी होत्या, तर G1 आणि G2 फेज मध्ये होत असत्या. G1 आणि G2 काय आहे, दीज आर फेजेस ऑफ इंटरफेज. म्हणजेच ट्रान्सक्रिप्शन हे कधी होत असते तर इंटरफेजमध्ये, इंटरफेजच्या G1 आणि G2 फेजमध्ये. त्यानंतर मग हे जे ट्रान्सक्रिप्शन होते या ट्रान्सक्रिप्शनमध्ये परत 3 स्टेप्स आहेत. कुठल्या बघा, इनिशिएशन, इलॉंगेशन आणि टर्मिनेशन. हे आपण आता बघणार आहे की इनिशिएशनमध्ये काय होते, इलॉंगेशनमध्ये काय होते आणि टर्मिनेशनमध्ये काय होते. इथं आपण बघितलं काय, तर ट्रान्सक्रिप्शन हे DNA स्टँडवरती होते, आणि ज्या DNA स्टँडवरती ट्रान्सक्रिप्शन होते त्याची डिरेक्शन कशी असते, 3 to 5 प्राईम असते. आणि त्याला काय म्हटलं जाते, टेम्पलेट स्टँड और अँटीसेन्स स्टँड. आणि ज्या स्टँडवरती होत नाही त्याची डिरेक्शन कशी असते, 5 to 3 प्राईम, आणि त्याला काय म्हटलं जाते तर काय असते तर 3 to 5 प्राईम, आणि त्याला काय म्हटलं जाते, कोडिंग स्टँड और सेन्स स्टँड. टेम्पलेट स्टँड हॅव्हिंग डिरेक्शन त्यानंतर आपण पुढे बघणार आहे काय, तर हे जे ट्रान्सक्रिप्शन होतं आहे DNA मध्ये, तर हे DNA मध्ये ट्रान्सक्रिप्शन होत असताना त्या DNAच्या एका ठराविक रिजनमध्ये
हे ट्रान्सक्रिप्शन होते. पूर्ण DNA वरती एकाच वेळी ट्रान्सक्रिप्शन होत नाही. एक ठराविक रिजन असतो, त्या रिजनमध्येच हे ट्रान्सक्रिप्शन होत असते आणि त्या रिजनलाच काय म्हटले तर ट्रान्सक्रिप्शन युनिट म्हटलेलं आहे. ट्रान्सक्रिप्शन युनिट. मग हे ट्रान्सक्रिप्शन युनिट म्हणजे काय असते, त्याच्यामध्ये कुठले पार्ट असतात, रिजन्स असतात, ते आपण बघणार आहे. तर ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय, द DNA सेगमेंट विच इज टू बी ट्रान्सक्राइब्ड. DNAचा सेगमेंट ज्याचं काय होत असते ट्रान्सक्रिप्शन, ज्याच्यापासून mRNA फॉर्म होत असतो, त्याला काय म्हटले ट्रान्सक्रिप्शन युनिट. मग या ट्रान्सक्रिप्शन युनिटमध्ये काय असतात, 3 रिजन्स असतात, प्रमोटर, स्ट्रक्चरल जीन आणि टर्मिनेट. तर बघा ट्रान्सक्रिप्शन युनिटमध्ये काय काय असते, तर हा आपला DNA आहे. इट इज डबल स्टँडर्ड DNA. बघा ट्रान्सक्रिप्शनमध्ये हे जे 2 DNA स्ट्रँड्स आहेत, जसं आपण बघितलं की रेप्लिकेशनमध्ये DNA काय होत असतो तर ब्रेक होत असतो मधूनच. म्हणजे जिथं रेप्लिकेशन होणार आहे तिथं इन्सिजन फॉर्म होतं आणि एंडोन्यूक्लियस काय करते तर DNA ब्रेक करते आणि 2 DNA स्ट्रँड काय करते मग सेपरेट करत असते. पण ट्रान्सक्रिप्शनमध्ये तसं होत नाही. तर जे 2 DNA स्ट्रँड्स आहेत ते रिमेन्स अटॅच्ड ऑर जॉईनड टू इच अदर. ते एकमेकांना जॉईनडच असतात. फक्त जिथं ट्रान्सक्रिप्शन होणार आहे तिथं तेवढं काय होतात तर तिथं जे काही न्यूक्लियोटाइड असतात त्यांच्यामध्ये असणारा हायड्रोजन बॉन्ड ब्रेक होत असतो आणि फक्त तेवढाच रिजन काय होत असतो तर रिजनमधले 2 स्ट्रँड्स काय होत असतात एकमेकांपासून दूर जात असतात, लांब जात असतात. याच्यामध्ये DNA स्ट्रँड ब्रेक होत नाही. मग ह्या ज्या रिजनमध्ये हे ट्रान्सक्रिप्शन होत असते, DNAच्या ज्या सेगमेंटमध्ये ट्रान्सक्रिप्शन होत असते तिथं 3 रिजन्स असतात आणि ते ट्रान्सक्रिप्शन होत असताना तिथला तो जो भाग असतो DNAचा तो आपल्याला काय होतो तर थोडासा फुगीर दिसतो बाकीच्या रिजनपेक्षा. अशा प्रकारे. मग हा जो रिजन आहे हा आपल्याला त्या पूर्ण DNA मध्ये एखाद्या बबल सारखा दिसतो, म्हणून त्याला काय म्हटलं जाते ट्रान्सक्रिप्शन बबल म्हटलं जाते. पूर्ण DNA मध्ये ट्रान्सक्रिप्शन होत असताना तेवढाच भाग तो आपल्याला एखाद्या फुग्यासारखा बबल सारखा दिसतो, म्हणून त्याला काय म्हणते ट्रान्सक्रिप्शन बबल. आणि या ट्रान्सक्रिप्शन बबलमध्ये 3 रिजन्स असतात. ते रिजन्स कुठले कुठले असतात बघा, दीज आर प्रमोटर, देन स्ट्रक्चरल जीन अँड देन टर्मिनेटर. प्रमोटर, स्ट्रक्चरल जीन अँड टर्मिनेटर. मग प्रमोटर म्हणजे काय असते तर प्रमोटर इट इज लोकेटेड ॲट 5 प्राइम एंड अँड इट इज अपस्ट्रीम म्हटलं. बघा तर ट्रान्सक्रिप्शनमध्ये आपण काय करणार आहे तर हे DNAचे दोन्ही स्ट्रँड्स आपण कन्सिडर करणार आहे. एकच स्टँड कन्सिडर करणार नाही, दोन्ही स्टँड्स कन्सिडर करणार आहे. मग यामध्ये प्रमोटर जो आहे हा प्रमोटर कुठं आहे बघा, इट इज प्रेझेंट ॲट द 5 प्राइम एंड ऑफ द कोडिंग स्ट्रँड. कोडिंग स्ट्रँडच्या 5 प्राइम एंडला. इथंच काय आहे तर टेम्पलेटचा 3 प्राइम एंड असतो.
हा जो पूर्ण रिजन आहे या रिजनला काय म्हटले तर प्रमोटर म्हटलेलं आहे. किंवा काय म्हटले तर 5 प्राइम एंड और इट इज प्रेझेंट ॲट द अपस्ट्रीम म्हटले. अपस्ट्रीम म्हणजे काय, वरच्या बाजूला किंवा जिथून सुरुवात होते ती बाजू. ट्रान्सक्रिप्शनला जिथून सुरुवात होणार आहे ती साईड किंवा ती बाजू किंवा तो एंड म्हणजेच हा 5 प्राइम एंड जो आहे दॅट इज अपस्ट्रीम. दॅट प्रमोटर इज प्रेझेंट ॲट द अपस्ट्रीम और 5 प्राइम एंड ऑफ द कोडिंग स्ट्रँड. मग हे प्रमोटर काय करते बघा, तर ट्रान्सक्रिप्शनसाठी ट्रान्सक्रिप्शन सुरुवात करण्यासाठी आपल्याला तिथे एक एन्झाईम लागतो. त्या एन्झाईमचं नाव काय, RNA पॉलिमरेज. हा RNA पॉलिमरेज काय होतोय, इथं 5 प्राइम एंडला बाइंड होतोय. इथं हा 5 प्राइम एंडला बाइंड होत आहे. हा 5 प्राइम एंडला कुठला रिजन आहे, प्रमोटरला. म्हणजेच RNA पॉलिमरेज काय होतं, या प्रमोटर रिजनला बाइंड होतो आणि काय करतो, ट्रान्सक्रिप्शनची सुरुवात करतो. इट इनिशिएट द प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन. प्रमोटर काय करते, प्रमोटरला काय होते तर प्रमोटर इट इज प्रेझेंट ॲट द 5 प्राइम एंड ऑफ द कोडिंग स्ट्रँड अँड ॲट द प्रमोटर द एन्झाईम RNA पॉलिमरेज इट बाइंड्स अँड स्टार्ट्स और इनिशिएट द ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस. मग इथं हा एन्झाईम जर RNA पॉलिमरेज बाइंड होत असतो तिथं आपल्याला आणखीन एक इनिशिएशन फॅक्टर लागतो. तो इनिशिएशन फॅक्टर कुठला आहे, सिग्मा. म्हणजेच इथं 5 प्राइम एंडला प्रमोटर रिजनला काय होतंय, एन्झाईम RNA पॉलिमरेज आणि इनिशिएशन फॅक्टर सिग्मा हे दोन्ही काय होतात, बाइंड होत असतात. दॅट इज फर्स्ट रिजन प्रमोटर. प्रमोटर नंतर लगेचच त्या ट्रान्सक्रिप्शन युनिटवरती पुढचा जो रिजन असतो हा रिजन कुठला असतो बघा, इट इज अ स्ट्रक्चरल जीन. आणि हाच रिजन काय होतो तर ट्रान्सक्राईब होत असतं. याच रिजनचं ट्रान्सक्रिप्शन होत असतं. म्हणजेच काय तर तिथं असणारे न्यूक्लिओटाईड त्याला कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लिओटाईड काय होतात, अट्रॅक्ट केले जातात आणि त्यापासून mRNA तयार होत असतो. आणि हा जो स्ट्रक्चरल जीन आहे हा मोनोसिस्टॉनिक असतो यूकॅरियोट्समध्ये. आणि पॉलिसिस्टॉनिक असतो प्रोकॅरियोट्समध्ये. मोनोसिस्टॉनिक म्हणजे काय आणि पॉलिसिस्टॉनिक म्हणजे काय, तर मोनोसिस्टॉनिक म्हणजे या स्ट्रक्चरल जीनवरती या स्ट्रक्चरल जीनपासून जर का एकच mRNA तयार होत असेल, सिंगल mRNA, तर त्याला काय म्हणायचं, मोनोसिस्टॉनिक. आणि याच स्ट्रक्चरल जीनवरती जर का एकपेक्षा जास्त mRNA फॉर्म होत असतील तर त्याला काय म्हणायचं, पॉलिसिस्टॉनिक. आणि हे कशामध्ये असते पॉलिसिस्टॉनिक, तर प्रोकॅरियोट्समध्ये. आणि मोनोसिस्टॉनिक कशामध्ये आहे, यूकॅरियोट्समध्ये. त्यानंतर थर्ड रिजन दॅट इज टर्मिनेटर. हा टर्मिनेटर कुठं असणार आहे, तर या ट्रान्सक्रिप्शन युनिटचा हा जो कोडिंग स्ट्रँड आहे त्याच्या 3 प्राइम एंडला आणि नॉन कोडिंग स्ट्रँड जो आहे त्याच्या 5 प्राइम एंडला हा टर्मिनेटर असतो. कोडिंग स्ट्रँडच्या 3 प्राइम एंडला हा टर्मिनेटर असतो. किंवा त्याला काय म्हटले, डाऊन स्ट्रीम म्हटलेलं आहे, म्हणजे खालच्या बाजूला असतो तो.
आणि हे काय करते बघा, इट एंड्स और स्टॉप द प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन इथं काय करते, हे स्टॉप करते. आणि त्याच्यासाठी सुद्धा इथं टर्मिनेशन फॅक्टर लागतो. तो कुठला असतो, रो. अशा प्रकारे काय आहे हे ट्रान्सक्रिप्शन युनिट, ज्यामध्ये 3 रिजन्स असतात, प्रमोटर, स्ट्रक्चरल जीन आणि टर्मिनेटर. प्रमोटर कुठं असते, इट इज प्रेझेंट ॲट द 5 प्राइम एंड ऑफ द कोडिंग स्ट्रँड और ॲट द अपस्ट्रीम ऑफ द कोडिंग स्ट्रँड. इथं काय होतंय, प्रमोटरला RNA पॉलिमरेज एन्झाईम बाइंड होतो, त्याचबरोबर इनिशिएशन फॅक्टर सिग्मा हे दोन्ही बाइंड होतात आणि काय करतात ते इनिशिएट द प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन. त्यानंतर स्ट्रक्चरल जीन म्हणजे काय, तर ट्रान्सक्रिप्शन युनिटमधला असा रिजन ज्याचं काय होतंय, ट्रान्सक्रिप्शन होते. आणि हा स्ट्रक्चरल जीन कसा असतो, मोनोसिस्टॉनिक असतो यूकॅरियोट्समध्ये, पॉलिसिस्टॉनिक असतो प्रोकॅरियोट्समध्ये. त्यानंतर थर्ड रिजन कुठला, टर्मिनेटर इट इज प्रेझेंट ॲट द 3 प्राइम एंड ऑफ द कोडिंग स्ट्रँड. आणि हे काय करते, इट स्टॉप और एंड्स द ट्रान्सक्रिप्शन. आणि त्याच्यासाठी याला सुद्धा काय लागतं, टर्मिनेशन फॅक्टर लागतो, ज्याला काय म्हटलं जाते, रो. त्यानंतर पुढं आपण बघणार काय आहे, तर द प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शनच्या प्रोसेसमध्ये काय होतं, या प्रोसेसमध्ये काय होते बघा, तर आपला हा DNA आहे. बघा, तर ट्रान्सक्रिप्शनमध्ये 3 स्टेप्स आहेत, इनिशिएशन, इलॉंगेशन आणि टर्मिनेशन. इनिशिएशनमध्ये काय होणार आहे, तर हा जो RNA पॉलिमरेज एन्झाईम आहे, हा RNA पॉलिमरेज काय होणार आहे, प्रमोटर रिजनला म्हणजे हा 5 प्राइम एंडला बाइंड होणार आहे. आणि प्रमोटर साईटला बाइंड झाल्यानंतर काय करणार आहे, ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस सुरू करणार आहे. त्यानंतर इलॉंगेशनमध्ये काय होते बघा, तर हा जो mRNA इथं बाइंड झालेला आहे, हा mRNA काय होणार, बाइंड झाल्यानंतर हा जो RNA पॉलिमरेज आहे, हा इथं बाइंड झालेला आहे. हा RNA पॉलिमरेज बाइंड झाल्यानंतर आता यावरती, ह्या DNA स्टँडवरती जो सिक्वेन्स आहे न्यूक्लियोटाईडचा, त्याला कॉम्प्लिमेंटरी असणारे न्यूक्लियोटाईड, फॉर एक्झाम्पल समजा इथं A आहे, G आहे, C आणि T, तर त्याला कॉम्प्लिमेंटरी असणारे न्यूक्लियोटाईड्स तो अट्रॅक्ट करणार आहे. म्हणजे Aला काय येणार, Tच्या ऐवजी U, मग Gला C, Cला G, Tला A, असे काय होणार आहे, तो सिक्वेन्सनी कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाईड्स काय करत जाणार आहे, तर याच्यामध्ये ॲड करत जाणार आहे, अट्रॅक्ट करत जाणार आहे. आणि हा mRNA स्ट्रँड इथं फॉर्म होणार आहे. हे RNA न्यूक्लियोटाईड्स एकमेकांना जॉईन होऊन हा mRNA स्टँड इथं फॉर्म होणार आहे. त्यानंतर लास्ट स्टेप कुठला आहे, टर्मिनेशनमध्ये काय होणार, हा आता RNA पॉलिमरेज हळूहळू पुढं सरकत जाणार आहे आणि शेवटी काय होणार आहे, तर 3 प्राइम एंडला तो येणार आहे. इथं आल्यानंतर काय होणार, तर टर्मिनेशन सिग्नल तिथं रिलीज होणार. टर्मिनेशन फॅक्टर असतात रो, तो काय करणार, सिग्नल रिलीज करणार. आणि इथं काय होणार आहे, तर हा RNA पॉलिमरेज हा DNA सोडून देणार आहे. इट लिव्स दॅट DNA अँड दॅट फॉर्म्ड mRNA इट डिटॅचेस फ्रॉम दॅट DNA अँड इट गेट सेपरेटेड. या DNA पासून तो mRNA जो तयार झालेला असतो हा सेपरेट होणार, त्याच्यापासून डिटॅच होणार आणि सेपरेट होणार आणि आपल्याला काय मिळणार आहे, हा नवीन तयार झालेला mRNA मिळणार आहे. अशा प्रकारे काय होतं, इनिशिएशन, इलॉंगेशन आणि टर्मिनेशन या 3 प्रोसेसनं काय होतं, हा mRNA फॉर्म होतो. मग हा जो mRNA आहे या mRNA जो आहे तो प्रोकॅरियोट्समध्ये काय केला जातो, तर प्रोकॅरियोट्समध्ये एकच प्रकारचा mRNA असतो. त्यामुळं डायरेक्ट काय होतो, तो प्रोटीन सिंथेसिससाठी वापरला जातो. पण यूकॅरियोट्समध्ये काय होतंय, तर यूकॅरियोट्समध्ये
3 प्रकारचे RNA आहेत, mRNA, rRNA आणि tRNA. मग आपल्याला हा नेमका माहीत नसतो की हा mRNAचा आहे, rRNA आहे का tRNA आहे. त्यामुळं इथं काय होते तर हे जे 3 RNAs आहेत त्या 3 RNAच्या सिंथेसिससाठी 3 एन्झाईम्स असतात. RNA पॉलिमरेज फर्स्ट विच सिंथेसाइज rRNA, RNA पॉलिमरेज सेकंड विच सिंथेसाइज mRNA and RNA पॉलिमरेज थर्ड विच सिंथेसाइज द tRNA. मग ह्या इथं प्रोसेस होत असताना RNA पॉलिमरेज जो असेल फर्स्ट सेकंड थर्ड त्याच्यावरून काय होणार आहे, हा तर RNA तयार होणार आहे. इट मे बी rRNA, mRNA और tRNA. त्यामुळं काय केलं जाते तर युकॅरियोट्समध्ये हा जो mRNA तयार झालेला असतो हा इमॅच्युअर असतो, म्हणून हा काय केला जातो, इट इज सेंड फॉर द फर्दर प्रोसेस. त्याचबरोबर काय असते तर ह्या mRNA मध्ये रिजन्स असतात, एक्झॉन्स आणि इंट्रॉन्स. मग एक्झॉन्स जे आहेत हे एक्झॉन्स कसे असतात, कोडिंग, आणि इंट्रॉन्स कसे असतात, नॉन कोडिंग. मग कोडिंग आणि नॉन कोडिंग म्हणजे काय, कोडिंग म्हणजे काय तर ते एक्झॉन्स काय असतात, फंक्शनल असतात, जे काय होत असतात ट्रान्सक्राईब होत असतात, आणि इंट्रॉन्स काय असतात, नॉन फंक्शनल, जे ट्रान्सक्राईब होत नाहीत. त्यामुळं या mRNA मधून आपल्याला हे इंट्रॉन्स काढून टाकावे लागतात. आणि हे इंट्रॉन्स काढून टाकल्यानंतरच काय होतंय तर तिथं फक्त एक्झॉन्स राहतात आणि त्या एक्झॉन्सचं ट्रान्सक्रिप्शन होत असते. त्याच वेळी काय होतं तर हा पूर्ण कंप्लीट मॅच्युअर mRNA फॉर्म होत असतो. मग आता हे इंट्रॉन्स कसं काढून टाकणार हे आपण बघणार आहे नेक्स्ट प्रोसेसमध्ये. द प्रोसेसिंग ऑफ RNA to form the fully mature mRNA. मग आता हे कसे काढून टाकले जातात बघा, तर यामध्ये सुद्धा 3 स्टेप्स आहेत, स्प्लायसिंग, कॅपिंग आणि टेलिंग. स्प्लाइस म्हणजे स्प्लायसेस म्हणजे काय, टू कट. म्हणजे हा जो इमॅच्युअर mRNA आपल्याला मिळणार ज्यामध्ये इंट्रॉन्स आणि एक्झॉन्स आहेत त्याचे काय करणार आहे आपण, लहान लहान तुकडे करणार आहे. असे काय होणार आहे ते स्प्लायसेस फॉर्म होणार आहेत. मग त्यानंतर या स्प्लायसेसमधून जे एक्झॉन्स आहेत ते एक्झॉन्स आहे तसेच राहणार, आणि जे इंट्रॉन्स आहेत हे काय होणार, निघून जाणार. कारण का, इंट्रॉन्स नॉन फंक्शनल होतात, त्यांचे ट्रान्सक्राईब होत नाहीत, म्हणून इंट्रॉन्स काय होतात तर आपण त्यामधून काढून टाकले जातात. आणि त्यानंतर मग हे जे एक्झॉन्स आहेत हे एक्झॉनचे जे हे स्प्लायसेस तुकडे आहेत, फ्रॅगमेंट्स आहेत, ते एकमेकांना परत जोडले जातात बाय द एन्झाईम लायगेज. DNA रेप्लिकेशनमध्ये बघितलं आपण ओकाझाकी फ्रॅगमेंट, ते परत एकमेकांना कसे बाइंड होतात आणि DNA कसे तयार होतात, बाय द एन्झाईम DNA लायगेज. तसंच इथं काय होतं, एक्झॉन्सचे हे जे स्प्लायसेस असतात, फ्रॅगमेंट्स असतात, ते एकमेकांना बाइंड होतात बाय द एन्झाईम लायगेज, आणि एक कंप्लीट काय होतो, हा mRNA तयार होत असतो, आणि यालाच काय म्हणतो आपण तर मॅच्युअर mRNA. मग हे स्प्लायसेस झाल्यानंतर, स्प्लायसिंग झाल्यानंतर, हे एकमेकांना बाइंड झाल्यानंतर पुढची प्रोसेस काय असते बघा, कॅपिंग. कॅपिंगमध्ये काय केलं जातंय तर या mRNAच्या 5 प्राइम एंडला काय केलं जाते तर मिथाइल गॉनोसिन ट्रायफॉस्फेट MGTP हा बेस काय केला जातो,
किंवा हा न्यूक्लियोटाईड इथं ॲड केला जातो. मिथायलेटेड गॉनोसिन ट्रायफॉस्फेट इट इज ॲडेड ॲट द 5 प्राईम एंड. त्या प्रोसेसला काय म्हटलं, कॅपिंग म्हटलं. आणि 3 प्राईम एंडला काय केलं जाते तर ॲडिनिलेट रेसिड्यू म्हणजे ए रेसिड्यू ॲड केला जातोय कंटिन्युअसली. त्याला काय म्हटले, टेलिंग म्हटले. पॉलीॲडिनिलेशन, पॉली मीन्स मेनी ॲडिनिलेट रेसिड्यूज आर ॲडेड ॲट द 3 प्राईम एंड. दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज टेलिंग. आणि मग आता आपला हा mRNA काय झाला, इट इज फुल्ली मॅच्युअर्ड अँड देन इट इज transported from nucleus to cytoplasm for the further process that is for translation. ट्रान्सलेशन साठी तो सायटोप्लाझम मध्ये पाठवला जातो. अशा प्रकारे काय होते तर हा आपला फुल्ली मॅच्युअर्ड RNA किंवा mRNA फॉर्म होत असतो. बघा काय काय होते लास्ट स्टेप मध्ये आपण बघितलं. प्रोसेसिंग मध्ये काय भेटलं, पहिल्यांदा इनिशिएशन म्हणजे प्रोमोटर रिजनला काय होते, पॉलिमरेज RNA पॉलिमरेज बाइंड होते आणि इनिशिएट करते. त्यानंतर इलॉंगेशन मध्ये काय होते, स्ट्रक्चरल जीन वरती जे न्यूक्लियोटाइड्स असतात त्याला कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाइड काय करते, RNA पॉलिमरेज अट्रॅक्ट करते आणि मग ते न्यूक्लियोटाइड्स परत एकमेकांना बाइंड होतात, जॉईन होतात आणि mRNA स्ट्रँड तयार करतात. त्यानंतर टर्मिनेशन, टर्मिनेशनला काय होते, RNA पॉलिमरेज टर्मिनेटरला आला म्हणजे डाउनस्ट्रीमला आला की काय होते तिथं ट्रान्सक्रिप्शन स्टॉप होते आणि mRNA काय होतो तिथून रिलीज होत असतो. मग हा mRNA प्रोकॅरियोट्समध्ये काय केलं जातं, डायरेक्टली ट्रान्सलेशनसाठी वापरला जातोय. पण यूकॅरियोट्समध्ये काय होतंय तर इट डिपेंड्स दॅट synthesis of RNA, it is mRNA, rRNA or tRNA, it depends on the enzyme RNA polymerase which is used during the transcription. त्या ट्रान्सक्रिप्शनच्या वेळी कुठला एन्झाईम RNA पॉलिमरेज कुठला आहे त्यावरून काय होते तो RNA फॉर्म होत असतो. समजा RNA पॉलिमरेज फर्स्ट असेल तर काय होणार आहे, rRNA फॉर्म होणार आहे. RNA पॉलिमरेज सेकंड असेल तर mRNA फॉर्म होणार आहे आणि RNA पॉलिमरेज थर्ड असेल तर काय होणार आहे, tRNA फॉर्म होणार आहे. मग त्यामुळे काय केलं जाते तर त्याचबरोबर हा जो RNA फॉर्म होतो यूकॅरियोट्समध्ये याच्यामध्ये काय असतात, कोडिंग आणि नॉन कोडिंग रिजन्स असतात, म्हणजेच एक्झॉन्स आणि इंट्रॉन्स असतात. एक्झॉन्स काय असतात, फंक्शनल असतात, जे काय होणार असतात परत पुढं त्यांचं ट्रान्सक्राईब होऊ शकतात. पण इंट्रॉन्स जे आहेत हे नॉन फंक्शनल असतात, जे पुढं ट्रान्सक्राईब होऊ शकत नाही. त्यामुळे इंट्रॉन्स त्यामधून काढून टाकावे लागतात. मग त्यासाठी पुढची प्रोसेस आहे. त्या प्रोसेसमध्ये काय काय केलं जाते तर पहिल्यांदा स्प्लायसिंग. स्प्लायसिंगमध्ये काय होते, mRNAचं स्प्लायसेस इट इज ब्रेक इनटू फ्रॅगमेंट सो दॅट एक्झॉन्स आणि इंट्रॉन्स गेट सेपरेटेड. एक्झॉन आणि इंट्रॉन्स सेपरेट होतात. मग त्यामधले इंट्रॉन्स काय होतात, काढून टाकले जातात आणि एक्झॉन्स काय होतात, दे आर जॉइंड टू इच अदर बाय द एन्झाईम DNA लायगेज. त्यानंतर कॅपिंग कुठं होते, 5 प्राईम एंडला. कॅपिंगमध्ये काय ॲड केलं जाते, मिथायलेटेड GTP. आणि लास्ट काय होते, टेलिंग. त्यामध्ये काय केलं जाते, 3 प्राईम एंडला काय ॲड केलं जाते, ॲडिनिलेट रेसिड्यू. आणि अशा प्रकारे फुल्ली मॅच्युअर्ड mRNA तयार होतो, जो पुढं कशासाठी पाठवला जातो, ट्रान्सलेशनसाठी. कुठं पाठवला जातो, सायटोप्लाझममध्ये. अशा प्रकारे काय आहे तर ही ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस आहे, ज्यामध्ये DNA पासून RNA फॉर्म होतो. आणि मग आपण ट्रान्सलेशनमध्ये बघणार आहे की RNA पासून प्रोटीन सिंथेसिस कसं होते, ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू.